गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. इयत्ता 6वी विषय भूगोल याच्यामध्ये आपण 6वा पाठ अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे महासागरांचे महत्त्व. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या पृथ्वी तलावर 71% पाणी आणि 29% जमीन आहे आणि त्या 71%पैकीही जवळजवळ 68-69% पाणी हे समुद्राचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण महासागराखालील ज्वालामुखी पाहिला होता. त्याच्यानंतर मिठागरे कशा पद्धतीने तयार केले जातात, आपल्याला मीठ कुठून मिळतं हे आपण पाहिलं होतं. आता आकृती जर 6.5चं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला खाली जे काय प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरे भेटतील की आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, वरीलपैकी कोणते पदार्थ मांसाहार या गटात येतात, यापैकी कोणते पदार्थ जलचरांपासून बनवलेले आहेत. आता आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात. मासे कुठे भेटतात तर मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर याच्यामधून मिळत असतात. नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते. समुद्रजीव पकडण्याचं काम जगभर मोठ्या प्रमाणावर चालते. बघा, मानवाच्या प्राचीन व्यवसायापैकी हा एक व्यवसाय आहे मासेमारी, किंवा हा एक प्राचीन व्यवसाय. जसा शेती हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे तसाच मासेमारी हा सुद्धा एक प्राचीन व्यवसाय आहे. आहार हे जरी या पाठीमागचं जरी मुख्य कारण असले तरीसुद्धा औषध निर्मिती असेल, खत निर्मिती असेल, संशोधन इत्यादींसाठी या जीवांचा वापर होतो. बघा, भारतामध्ये प्रामुख्याने माशांच्या कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी, त्याला शार्क, रावस इत्यादी आपल्याला समुद्र जीव खाल्ले जातात. जगाचा विचार करता यात आणखी काही प्रजातींची भर पडते. मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा या माशांच्या सेवनातून होतो. बघा, ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे अशा देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. ज्या देशांना सागराचा किनारा किंवा सागरी किनारा लाभलेला आहे किंवा त्यांच्या देशामध्ये काही भागामध्ये सागरी किनारा आहे, त्या ठिकाणी इतर व्यवसायांची जरी कमतरता असली तरी देशातील इतर लोकांचं जीवन हे पूर्णपणे ह्या सागरावर अवलंबून असते. उदाहरणार्थ मालदीव, मॉरिशस, सेशेल्स इत्यादी बेटांचं त्यांचा मुख्य त्या ठिकाणी आर्थिक केंद्रबिंदू जर असेल तर तो असेल सागरावर. त्या ठिकाणी मासेमारी केली जाते. आता खाली एक चार्ट दिलेला आहे. महासागर व हवामान, ठिकाण, देश, कमाल तापमान अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंश सेल्सिअस, तापमान कक्षा. बीजिंग चीन देशातलं हे एक ठिकाण आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान 18.4 अंश सेल्सिअस, कमीत कमी 8.4. इस्तंबूल तुर्कस्तान 18.10. माद्रिद स्पेन 19.9. न्यूयॉर्क संस्थाने 16.3, 8.3. डेनेवर संस्थाने 16.2, 2.2. काबूल अफगाणिस्तान 14.7, 5.2. आणि बगदाद हे इराक देशातील एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणचं तापमान आहे 30.4 आणि किमान तापमान 14.7. वरील तक्त्यामध्ये 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्तादरम्यान दिलेलं आहे. त्यांचा अभ्यास करून पुढील कृती करा. येणाऱ्या काही ठिकाणांचे सरासरी, कमाल आणि किमान तापमान नकाशा संग्रहाचा वापर करा. तर बघा, प्रत्येक ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक काढा आणि तक्त्यातील रिकाम्या राखाण्यामध्ये मांडा. ज्या ठिकाणच्या तापमानातील फरक 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे ते राखाने लाल रंगाने रंगवा. उरलेले राखाने निळ्या रंगाने रंगवा आणि ते ठिकाणे कोणते आहेत ते सांगा. त्यानंतर नकाशा संग्रहातून अशी ही ठिकाणे शोधून काढायची आहेत. कोणती ठिकाणे महासागरांच्या जवळ आहेत, त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे तेही सांगायचं आहे. तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय असावे. ही सर्व स्थाने कोणत्या कटिबंधात येतात, स्थानांच्या तापमानातील फरक किती आहे, कोणती ठिकाणे महासागरांपासून लांब आहेत,
त्या ठिकाणची कक्षा कमी आहे की जास्त आहे? सर्वात कमी आणि सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती? देश किमान व कमाल तापमानाचा स्तंभालेख काढा आणि त्यासाठी सुयोग्य अशा रंगसंगती रंगांचा वापर करा. आता याच्यावरून भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला असं देता येईल की वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात फरक आढळतो. तसेच सरासरी कमाल व किमान तापमानात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तफावत असते. ही तफावत किनारी प्रदेशात समुद्र सान्निध्य कमी तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात म्हणजे खंडांतर्गत भागात जास्त असते. याचा अर्थ असा, महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सान्निध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते आणि साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. याउलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते. या वायुदाबातील फरकामुळे काय होतात? वारे वाहतात, त्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह उष्ण किंवा शीत असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात. म्हणजेच विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्याच्यामुळं काय होतं? पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. उष्ण प्रदेशाकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. हे आपण आकृती 5.6चा अभ्यास करताना अभ्यासलं आहे. वरील दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना आपल्याला दिसतील. महासागरांच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते आणि ही क्रिया सतत सुरू असते. त्यामुळे पृथ्वीवर पाऊस पडतो आणि महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. म्हणजे महासागर हे पाऊस पडण्याचं उगमस्थान आहे. पावसाचं पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी ते कुठे मिळते? महासागरालाच मिळते. म्हणजे पर्जन्य चक्राची सुरुवात आणि सांगता म्हणजे शेवट देखील महासागरातच होते, हे लक्षात घ्या. पर्जन्य म्हणजे पाऊस पडण्याची सुरुवातसुद्धा महासागरातूनच होते आणि पडलेल्या पावसाचं पाणीसुद्धा ते परत महासागरालाच येऊन मिळते. म्हणजे सुरुवात आणि शेवट हे कुठं होते? महासागरातच होतं. सागर सान्निध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानव लोकसंख्येची घनता या भागामध्ये थोडीशी जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारे भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आलेला आहे. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हा जो पाठ शिकवलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे. आकृत्या व्यवस्थित पाहायच्या आहेत. या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.